गुड मॉर्निंग रायडर्स आणि गुड मॉर्निंग माझ्या मित्रांनो. आज दिवस चौथा आहे आणि आम्ही आज जाणार आहोत इथून पाँडिचेरीतून तंजावरला. हे 172 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि ठरल्याप्रमाणे बरोबर 6:15 वाजता आज सगळी माझ्याबरोबर तयार होऊन आलेले आहेत. तर त्यांचंही ॲप्रिशिएट करायला पाहिजे आपण, कारण माझ्या हिशोबानं 6ला जर लाईनअप सांगितल्यावर 6:15पर्यंत एवढं तयार कुठलाही रायडर होऊ शकत नाही, हे मलाही माहिती आहे. आणि तरी पण काल रात्री नवीनच्या गाडीचं थोडंसं चेनचं स्पॉकेटचं काम केलं आहे, चेन क्लिनिंग आणि किरकोळ. 12 वाजता झोपलेत सगळी, तरीही सकाळी 6:15ला तयार होऊन आलेले आहेत. पाँडिचेरीपासून 110 किलोमीटर झालेला आहे आणि आता आम्ही नाश्त्यासाठी या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. बाकी काय फारसं नाही आहे, सगळे साऊथ इंडियन फूड आहेत. पण आता विषय असा आहे, आम्हाला हायवे सोडायला लागणार आहे. हायवे सोडला की आत गावागावामध्ये कुठलं हॉटेल कसं मिळेल माहीत नाही, त्यापेक्षा हे चांगला हॉटेल आहे म्हणून आम्ही इथं आता नाश्ता करून पुढं निघणार आहे. आता राहिले कच्चून 70-72 किलोमीटर राहिले मंदिर, तेवढं इझीमध्ये होऊन जाईल. पोटभरीचा नाश्ता होत आहे. हे काहीतरी इथलं स्पेशल भाताचं टाईप पोंगल भाताचं टाईप आहे.
पण छान आहे. इथं ऑलमोस्ट जेवणासारखाच नाश्ता होणार आहे एकंदरीत. त्यामुळं आता तिथं तंजावरला जाऊन हॉटेल ओळखूस तोपर्यंत सगळे रायडर थंड राहू शकतात. हे आमचे जयदत्ता हे असं दुसऱ्या ताटातलं नुसतं उचलून खातात आणि स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन कमी करायचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. ते असं करत जाऊ नका तुम्ही. उगाच यायचं आणि कोणाच्या पण ताटात हात घालायचं हे शोभते का तुम्हाला? तुमच्यासारख्या सिनियर रायडरना शोभते काय? हॉटेल दिसायला जरी साधं असलं तरी नाश्ता एवढा अप्रतिम मिळाला की बोलायचं काम नाही. सगळ्यांना पोट भरून या माणसांनी या अण्णांनी आम्हाला अगदी घरच्यासारखं आग्रहानं वाढून इतकं सगळ्याचं पोट टुल केलं आहे की बोलायचं काम नाही. पाटणाच्या इडली जास्ती झाल्या जैनाला ढकलायचा प्रयत्न चालू आहे. त्या अण्णांचे खास करून आभार. अण्णा थँक्यू अण्णा, एक नंबर. त्या अण्णांच्या आजच्या पोटाचा सगळा कारभार यांनी सांभाळल्याबद्दल मनापासून आभार. दोनच महिन्यापूर्वी ओपनिंग झालं म्हणे हॉटेलचं, पण फूड क्वालिटी एकदम बेस्ट. थँक्यू अण्णा. हॉटेल दिसायला एवढंच आहे, साधंच आहे, पण मस्त. आम्ही इथं बरोबर तंजावरमध्ये 11:30 वाजता पोचलो आणि अवीज रेसिडेन्सी हे हॉटेल बुक केले. तर इथून आता वाजलेले आहेत, आता 1 वाजला आहे. आता 12 वाजता मंदिर बंद होतं इथलं. त्यामुळं आम्ही मग आता इथलं म्युझियम एक आहे, ते म्युझियम आणि मराठा पॅलेस हे असं बघण्यासाठी इथून साधारण 1.5 किलोमीटर आहे. ते बघण्यासाठी आता आम्ही निघत आहे. 200 मीटर. चला पुढे चला. होय,
हा सगळा जुना राजवाडा टाईपच आहे, काहीतरी दिसतंय. आणि इकडंच आत कुठेतरी म्युझियम आहे. दरबार हॉल म्युझियम इकडं आत आहे. आत्ता सध्या वाजला 1 वाजून 5 मिनटं, पण त्यांची लंच ब्रेक असल्यामुळं आत्ता बंद आहे. आणि तोपर्यंत मग आम्ही मराठा पॅलेस उघडा आहे ते बघायला जातो. हे मराठा पॅलेस इकडं या साईडला. चला मराठा पॅलेस बघूया. नाही मराठा पॅलेसमध्ये प्ले स्टोअर तंजावर नावाचं एक छोटंसं शॉप आहे. ह्या शॉपमध्ये पितळीच्या म्हणजे ब्रासच्या छान छान लहान लहान मिनिएचर वस्तू आहेत. खूप दिसायला अट्रॅक्टिव्ह. आणि इथले दर आणि आपल्याकडचे दर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अगदी लहान लहान मूर्त्या वगैरे 350-400 अशा रेंजमध्ये आहेत. ब्लॉगिंग ते बघा 800, 600, 500 असे छान छान देवांच्या मूर्त्या वगैरे अगदी छान आहेत. ह्या गाड्यासुद्धा 450, 700 ह्या रेंजमध्ये. एक जस्ट ओव्हरव्ह्यू देतो. इथं आला तर नक्की व्हिजिट करा ह्या प्लेसला. आमच्यात सगळ्यांना हा फॅन आवडला आहे. नाही मी हापसा मात्र 350 हापसा रुपये. पंप पण घेणार आहे तिथं आता आहे. फक्त हापसणारे वेगळे. नाही म्हणत मला पण मोह काय आवरला नाही. आणि मी पण आम्ही पण घेतलेलं आहे शर्यत. एक फॅन आणि एक लाईट घेतलेला आहे. आता हे आवरून हे पॅकिंग वगैरे सगळं होऊस तोपर्यंत ज्यांनी काही घेतलं नाही त्यांनी म्युझियम बघायला गेले. आता हे घेतलंय खरं, पण पाहू कितपत घरी पोहोचोस तोपर्यंत कितपत व्यवस्थितरित्या पोहोचलं त्याची अवस्था काय होते काय नाही बघूया. तर आता आम्ही आलेलो आहे. तिकीट एंट्रन्स तिकीट वेगळं म्हणतो. 150 rupees ticket. इथे आता दरबार हॉल बघायला एका मेंबरला 50 रुपये तिकीट आहे. तर ते तिकीट कुठं आहे आम्ही बघून येतो. ओके. म्युझियमसाठी 50 रुपये तिकीट आहे. इकडे आत म्युझियम आहे. तर म्युझियममध्ये आम्ही आत्ता जाऊन आलो. कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळं काय आतमध्ये शूटिंग करता आलं नाही. पण जुने बरेच काही दस्तावेज आणि गोष्टी आहेत. बघून छान वाटतं. की माझे बाकीचे मित्र आता बघून येऊन बसलेत. आता इथून पुढे काय प्लॅन होतं आहे बघूया. बेल टॉवर आणि इकडं आहे आर्ट गॅलरी. वा बेल टॉवर मस्तच आहे. आता इथल्या तंजावरच्या आम्ही आर्ट गॅलरीमध्ये आत आलेलो आहे. वेगवेगळे स्टॅच्यूज. वा 2:30 वाजलेले आहेत. आम्ही आत्ता बेल टॉवर, आर्ट गॅलरी, म्युझियम आणि दरबार हे सगळं बघून
आता जेवणासाठी निघालेलो आहे. जेवण करून 3:30ला 4ला मंदिर उघडते. 3:30ला मंदिरात जायचं विचार आहे. जेवणासाठी आम्ही आता इथं आर्या भवनमध्ये आलेलो आहे. ऑथेंटिक प्युअर व्हेज. बघूया इथं आता व्हेजमध्ये काय काय आपल्याला मिळते. आम्ही ऑर्डर केलेलं दिव्य भोजनम. दिव्य भोजनम म्हणजे खरोखरच दिव्य झालं आहे. ते एका थाळीतले आयटम आहे. प्लस हे एक आणि हे एक होतं. ते संपले आता. चौघांनी हेच केलं आहे. हेच मागवलं आहे. हे व्हेज फिश असं काहीतरी आहे. अजून ह्याच्यात रोटी येणार आहे. रोटी नान येणार आहे. नान आम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी थाळी संपवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी ही थाळी माझी आहे. माझी मी कुठे बसलो? ही अमोलची आहे, ही दीपकची आहे, ही मंदादाची. सगळं जैसे ते मी तरी ॲटलिस्ट प्रामाणिक प्रयत्न करून ह्या वाट्या सगळ्या मी संपवलेल्या आहेत. या सगळ्या जेवणानंतर आता हे आईस्क्रीम मस्त एकदम गरगरीत फुल जेवण. आजचा दिवस तंजावरचा हा असा निघाला आमचा की नाश्ता पण भारी झाला. सकाळचं जेवणही चांगलं झालं. मोस्टली आम्ही दुपारी संध्याकाळी सुद्धा ह्याच हॉटेलमध्ये येईन असं वाटतं. बघूया.